तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे. इफ a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू 208, a मायनस b इज इक्वल टू 4, देन फाइंड आउट a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ab. आपल्याला काय दिलेलं आहे? a क्यूब मायनस b क्यूब किती दिलेलं आहे? 208 दिलं आहे. a मायनस b किती आहे? 4 आहे आणि त्यावरून आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ab. तर ते फाइंड आउट करण्याआधी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया? ही व्हॅल्यू काय येते ते फाइंड आउट करूया. तर हा ब्रॅकेट आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल मायनस ab इज इक्वल टू, आता a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर याचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि त्याच्या पुढे हे काय आहे? मायनस ab. तर ते तिथे लिहूया मायनस ab. आता याच्यामध्ये लाईक टर्म्स कुठल्या आहेत? तर ह्या दोन्ही लाईक टर्म्स आहेत 2ab आणि ab. तर इथे कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 कन्सिडर करणार आपण. 2 मायनस 1 किती येणार? 1 येणार. म्हणजे ए स्क्वेअर 2 मायनस 1 1 आला आणि ग्रेटर नंबरचं साइन प्लस. सो प्लस 1ab प्लस बी स्क्वेअर. आता 1ab आपण कसं लिहू शकतो? फक्त असं लिहा, ए स्क्वेअर कोइफिशियंट 1 असेल तर ab ॲज इट इज लिहा प्लस बी स्क्वेअर. म्हणजे हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? इथे जे म्हटलं फाइंड आउट ते हे फाइंड आउट करायचं आहे. ए स्क्वेअर प्लस ab प्लस बी स्क्वेअर. ओके, ही जी व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती ही आहे. तर हे लक्षात ठेवा. जे आपल्याला फाइंड आउट करायचं त्याची व्हॅल्यू ऍक्च्युली ही आहे. ओके, त्याला सिम्प्लिफाय केलं आपण. आता त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला? ए क्यूब मायनस बी क्यूब. तर त्याचा फॉर्म्युला किंवा त्याचे जे फॅक्टर आहेत ते आपण इथे यूज करूया. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू, पहिला फॅक्टर येणार ए मायनस बी आणि त्याच्यानंतर येणार ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, आता त्याच्यात व्हॅल्यू पुट करूया. ए क्यूब मायनस बी क्यूब त्याची व्हॅल्यू किती आहे? 208. तर ती इथे पुट करूया. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू 208. ए मायनस बी, ए मायनस बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 4. तर ती इथे घेऊया 4. ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, हा तर फाइंड आउट करायचा. वरती आपण बघितलं. ओके, सिम्प्लिफाय सॉरी. ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता इथे दोन ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय असणार. हा मल्टिप्लाय 4 इकडे येऊन काय होणार? डिवाइड होणार. म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 208 अपॉन 4. That is 4 5s are 20 and 4 2s are 8. So correct answer is 52. So कुठला ऑप्शन करेक्ट आहे ना? ऑप्शन ई. ओके, 52 इज करेक्ट. आता त्यातलं सेकंड एक्झाम्पल बघूया. इफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 5, देन एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू. आपल्याला एक्स प्लस 1 अपॉन एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 आणि मग ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर यासाठी फॉर्म्युला आपण यूज करायचा, सूत्र वापरायचं इथे. तर तो फॉर्म्युला काय आहे बघा. जर आपल्याला अशा पद्धतीचं एक्झाम्पल दिलं की ज्याच्यामध्ये एक्स प्लस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू काहीतरी ए दिला असेल. ओके, जसं की इथं 5 आहे तसं ए दिलं असेल. तर हे जे आन्सर आहे एक्स क्यूब, ओके, एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस 3a. ओके, तर त्याचा हे जर दिलं असेल, ए किंमत दिली असेल, त्याची ए व्हॅल्यू दिली असेल, तर ते फाइंड आउट करण्यासाठी हे वापरायचं. ओके, ए क्यूब मायनस 3a. आता हे जर दिलं असेल, जसं इथं बघा, इथे ए आहे, तसं इथं वरती कोण आहे, किती दिली आहे त्याची व्हॅल्यू? 5 दिली. मग ती इथे ठेवूया आपण. म्हणजे शोधायचं आहे आपल्याला. तर या फॉर्म्युलामध्ये ठेवूया. ए ची व्हॅल्यू किती आली? 5. तर 5 चा क्यूब मायनस 3 इंटू ए. 3 मल्टिप्लाय ए असणार आहे. तर ए ची व्हॅल्यू किती आहे? 5. तर 5 चा क्यूब केला तुम्ही म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5. 5 5 जा 25, 25 5 जा 125, 125 येणार. 5 क्यूब. त्याच्यानंतर 5 इंटू 3 केलं तर किती येणार? 15. सो 125 मायनस 15 केलं तर ह्याचा आन्सर किती येणार? 100. ओके, 10 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. सो कुठला ऑप्शन करेक्ट येणार? ऑप्शन ए 110 इज करेक्ट. Now third example, 6.75 multiply 6.75 multiply 6.75 3 टाइम्स आहे. तसंच 4.25 पण त्याचं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे. त्याच्यानंतर इथे थोडासा चेंज आहे. 6.75 च्या ऐवजी 67.5 मल्टिप्लाय 67.5. तसंच इथे 42.5 मल्टिप्लाय 42.5 आणि इथे 67.5 मल्टिप्लाय 42.5 हे दिलेलं आहे आणि याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हे जर सगळे आपण मल्टिप्लाय करत बसलो तर व्हॅल्यू मोठ्या येणार आणि त्यामुळे आपल्याला भरपूर टाइम जाईल.
त्याच्यासाठी काय करणार आपण इथे इथे बघा हे 3 टाइम्स आहेत 6.5 सॉरी 6.75 3 टाइम्स आहे त्यामुळे त्याचा क्यूब घेऊया 6.75 चा क्यूब. तसं मध्ये मायनस आहे. ओके, तर हे मायनस घेतलं त्याच्यानंतर 4.25 याचं सुद्धा मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे. सो इथे काय करणार आपण 3 टाइम्स घेतला. तो घेतल्यानंतर पुढे इथे जर आपण बघितलं तर खाली खाली इथे 6.75 नाही आहे, ते किती आहे 67.5. तर याला जर आपल्याला असं करायचं असेल 6.75 सारखं, तर याला 10 ने डिवाइड करायचं. ते किती होणार मग 6.75. याला सुद्धा कितीने डिवाइड करायचं 10. म्हणजे ते 6.75. तसंच इथे इथे सुद्धा 42.5 ला जर 4.25 करायचं असेल तर याला सुद्धा 10 ने डिवाइड करणार. म्हणजे प्रत्येकाला इथे कितीने डिवाइड करणार 10. तर प्रत्येक टर्मला आपण कितीने डिवाइड करतोय 10 ने डिवाइड करतो. म्हणजे ही पहिली टर्म याच्यात 10 मल्टिप्लाय 10 ऍक्च्युली आपण 100 ने डिवाइड करतो. इथे सुद्धा 10 मल्टिप्लाय 10 10 आणि हे 10 100. इथे पण 10 आणि 10 100. म्हणजे प्रत्येक टर्म मध्ये आपण काय करतो 100 ने त्याला खाली डिवाइड करतो. तर व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून वरती काय करायचं 100 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बघा वरती 100 घेतला न्यूमरेटर मध्ये आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये प्रत्येक ठिकाणी किती घेतला 10. तर समजा 10 इंटू 10 100 या 100ला 100 कॅन्सल होईल. 10 इंटू 10 100 बाहेर कॉमन काढला की कॅन्सल होईल. 10 इंटू 10 100 बाहेर कॉमन काढला की कॅन्सल होईल. त्यामुळे इथे काय होणार बाहेर येणार 100. ओके, आणि आत किती राहणार प्रत्येकाला 10 ने डिवाइड केलं तर 6.75 इंटू 6.75. तर इथे काय होणार डेसिमल अलीकडे येणार तो आणि त्याचा स्क्वेअर होणार 2 टाइम्स असल्यामुळे. तसंच इथे 4.25 मल्टिप्लाय 4.25 म्हणजे त्याचाही स्क्वेअर होणार आणि शेवटी इथे जर का आपण बघितलं हे लास्टचा 6.75 मल्टिप्लाय 4.25 तर त्याचं सुद्धा काय होणार डेसिमल पुढे येणार. आणि ऍडजस्टमेंटसाठी काय केलं आपण 100 ने मल्टिप्लाय केलं. हे एकदा समजून घ्या आणि मग याच्यानंतर आता आपण फॉर्म्युला जो वापरणार आहे तो वापरणार आहे ए क्यूब मायनस बी क्यूब याचा फॉर्म्युला आपण यूज करणार. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय येतो ए मायनस बी ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी आणि प्लस काय येतो बी स्क्वेअर. तर तो ह्या वरच्यासाठी इथे आपण अप्लाय करूयात. वरच्यासाठी अप्लाय केल्यावर काय होणार 6.75 मायनस 4.25 ए मायनस बी. पहिल्यांदा ए मायनस बी केलं कारण हा ए क्यूब आहे आणि हा बी क्यूब आहे. तर पहिला काय येणार फॅक्टर ए मायनस बी. त्याच्यानंतर स्क्वेअर होणार. ए स्क्वेअर म्हणजे 6.75 त्याचा स्क्वेअर होणार. त्यानंतर मी हे घेतो बी स्क्वेअर. तर बी स्क्वेअर म्हणजे प्लस बी स्क्वेअर 4.25 त्याचा स्क्वेअर होणार आणि मग प्लस ए बी घेतो प्लस ए बी. ए बी म्हणजे कोण येणार याच्यात एच्या ठिकाणी येणार 6.75 मल्टिप्लाय बीच्या ठिकाणी 4.25. ओके 4.25 या फॉर्म्युलामध्ये आपण पुट केलं. आता परत डिवायडेड बाय होल डिवायडेड बाय 100 इंटू ओके हा सगळा जो ब्रॅकेट आहे तो परत एकदा आपण लिहून घेऊया. 6.75 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4.25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6.75 इंटू 4.25. ओके, आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं हा जो ब्रॅकेट आहे इथे वरती न्यूमरेटर मध्ये इथून इथपर्यंत तोच इथे खाली आहे 100 सोडून हा इथे खाली आहे. जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सेम ब्रॅकेट असेल तर एकमेकाला काय होणार ते कॅन्सल होणार आणि मग याच्यात 6.75 मधून 2 सॉरी 4.25 मायनस केलं किती येणार ते 2.50 याला कितीने डिवाइड करायचं 100 ने डिवाइड करायचं. आता सपोज करा समजा मी डेसिमल इथे वाढवले 1 2 सॉरी 0 वाढवले. नंबरच्या अलीकडे जर 0 वाढवलं तर प्रश्न किंवा व्हॅल्यू चेंज होणार आणि इथे डेसिमल आहे. तर 100 ने डिवाइड केल्यावर काय होतं डेसिमल 1 प्लेस 2 प्लेस पुढे जातं म्हणजे ते कुठे येणार हे असं होणार 0 पॉइंट ओके हे येणार 2 0.25 ओके. आणि हा जो 0 आहे शेवटचा 0 तो लिहिला तरी चालेल किंवा शेवटचा 0 डेसिमल नंतर इथे किती 0 वाढवा तरी व्हॅल्यू चेंज होत नाही. त्यामुळे आपण काय करणार तो 0 काढून टाकणार आणि हे आपलं फायनल आन्सर असणार आहे 0.025. कुठला आन्सर करेक्ट येणार ऑप्शन डी 0.025 इज करेक्ट. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इफ x minus 5 raised to 3 plus x minus 6 raised to 3 plus x minus 7 raised to 3
याची व्हॅल्यू दिली आहे 3 इंटू एक्स मायनस 5 एक्स मायनस 6 आणि एक्स मायनस 7. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर एक्सची व्हॅल्यू याच्यावरून फाइंड आउट करायची. हे जर आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करत बसलो तर आपल्याला आन्सर लवकर मिळणार नाही. त्यासाठी काय करायचं, फॉर्म्युला यूज करायचा. तर इथे तो फॉर्म्युला बघा, सपोज असं असेल, आन्सर मध्ये सांगतो मी, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब असं जर असेल, सी क्यूब इज इक्वल टू 3 इंटू ए. ओके, 3 किंवा ब्रॅकेट टाकूया आपण, 3 इंटू ए इंटू बी इंटू सी. ओके, 3 ABC असतील किंवा मल्टिप्लाय असतील मध्ये, तर त्याचा आन्सर काय असतं, तर हे जे तिन्ही आहेत म्हणजे ए प्लस बी प्लस सी, या तिघांचे ऍडिशन किती असते, 0 असते. हे हा रूल लक्षात ठेवायचा. जर अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलं असेल, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू 3 इंटू ए बी सी, तर ए प्लस बी प्लस सी काय असणार आहे, 0 असणार आहे. इथे हा ए आहे, हा बी आहे आणि इथं सी आहे. तर ए प्लस 3ABC असं दिलेलं आहे आपल्याला ब्रॅकेटमध्ये. ते ह्याच फॉर्म मध्ये दिलं इथपर्यंत. तर नक्कीच ए बी सी काय असणार आहे, 0 असणार आहे. मग ए ची व्हॅल्यू काय येणार, ए ची व्हॅल्यू येणार एक्स मायनस 5. ओके, बी ची व्हॅल्यू काय येणार, एक्स मायनस 6. परत सी ची व्हॅल्यू काय येणार, एक्स मायनस 7. हे तिन्ही व्हॅल्यू येणार आणि त्याच्या व्हॅल्यू किती असणार आहे, इज इक्वल टू 0. आता हे केल्यानंतर इथे एक्स प्लस एक्स प्लस एक्स म्हणजे किती येणार, 3x. तर हे तिन्ही पण मायनस आहे. -5 आणि -6, -11, -11 आणि -7 म्हणजे -18 इज इक्वल टू 0. -18 इकडे येऊन काय होईल, प्लस होईल. सो 0 प्लस 18 म्हणजे 18 येणार. सो 3x इज इक्वल टू 18. सो हा मल्टिप्लाय 3 इकडे येऊन काय होईल, डिवाइड. सो 18 डिवायडेड बाय 3, दॅट इज x इज इक्वल टू 6 अँड दॅट इज रिक्वायर्ड. तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. x इज इक्वल टू 6. त्याची व्हॅल्यू 6 येणार. ऑप्शन ए त्याच्यामध्ये. आता क्वेश्चन नंबर 5. 2 नंबर्स आर इन द रेशिओ 6:11. 2 नंबर जे आहेत ते कुठल्या रेशिओ मध्ये, 6:11 आहे. इफ देअर HCF इज 28, देन सम ऑफ दीज 2 नंबर्स. तर त्या 2 नंबरची सम किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं. हे फाइंड आउट करताना काय करणार, द 2 numbers are in the ratio 6:11. So first number is 6. ओके, 6x रेशो मध्ये दिले असले की पहिल्या नंबरला 6x म्हणायचं आणि दुसऱ्या नंबरला 11x. 6:11. x इज अ कॉमन मल्टिपल. ओके, तर तसं सेकंड नंबर काय असणार आहे, सेकंड नंबर इज इक्वल टू इज 11x. ओके, फर्स्ट नंबर इज 6x अँड सेकंड नंबर 11x. आता हे दोन नंबर कन्सिडर केल्यानंतर यांचा जो रेशो आहे किंवा HCF फाइंड आउट करायला घेतला, 6x चे फॅक्टर काय होतील, 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय x. ओके, आणि 11x चे फॅक्टर काय होतील, 11 मल्टिप्लाय x. मग दोघांमध्ये हायर कॉमन फॅक्टर कोण झाला, x झाला. म्हणजे HCF किती आला त्यांचा, x आला. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला HCF किती दिलाय, HCF इज इक्वल टू 28. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू 28. HCF म्हणजे दोघांमधला हायेस्ट कॉमन फॅक्टर. कॉमन फक्त x आहे. तर x काय झाला त्यांचा, HCF झाला. पण ऑलरेडी क्वेश्चन मध्ये HCF किती आहे म्हणून सांगितलं, 28. त्यामुळे x ची व्हॅल्यू येणार 28. आता ही व्हॅल्यू 28 आल्यानंतर आपण काय फाइंड आउट करणार याच्यावरून, तर सम ऑफ दॅट नंबर म्हणजे ह्या दोन नंबरची सम म्हणजे 6x प्लस 11x इज इक्वल टू, ओके, 6 मल्टिप्लाय 28 कारण मध्ये मल्टिप्लाय असणार, प्लस 11 मल्टिप्लाय 28. तर नंबर मोठे करण्यापेक्षा 28 कॉमन घ्या, कुणाकुणाचे ऍडिशन करा, 6 प्लस 11. ओके, सो 6 प्लस 11 कारण 28 नंतर करावंच लागेल आपल्याला मल्टिप्लाय. सो 28 मल्टिप्लाय 6 प्लस किती येणार, 17 येणार. ओके, आणि जर का आपण इथे आता हे दोन नंबर आहेत म्हणजे कुठले नंबर आहेत, 28 मल्टिप्लाय 17. तर त्याचा आन्सर आपण क्रॉस चेक करूया, 28 मल्टिप्लाय 17 दॅट इज 476. So option A is correct, 476. ओके,